शेवटी माहेरची माया ती माहेरची माया. काय पदार्थाचं नाव आहे? पापड भाजी. पापड भाजी करूया. हो. चला स्वयंपाकघरात जाऊया. हा पदार्थ शिकवला कोणी? वडिलांनी आणि आईनी दोघांनी म्हणून मला शिकवला. छान. मग तुम्हाला आता छान जमतो? हो हो खूप घरच्यांना छान. आवडतो? खूप छान आवडतो. मलाही आवडला पाहिजे. हो हो नक्कीच सर. आज या कविताजी आलेल्या आहेत नाशिकहून, पण पदार्थ आलेला आहे अहिल्यानगरहून. महाराष्ट्राची परंपरा इथे या स्वयंपाकघरात असते. पदार्थाचं नाव आहे पापड भाजी. खमंग असतो हा पदार्थ आहे हो, हो, ना. खूप लगेच बघूया साहित्य काय आहे. घेऊन या. पापड भाजीसाठी लागणारं साहित्य आहे पालक, पांढरे वाटाणे, कापलेला कांदा, गव्हाचं पीठ, आलं लसूण आणि मिरचीची भरड, बटाटा, हरभरा आणि मुगाची डाळ, शेव, कोथिंबीर, मैदा, रवा, चाट मसाला, जिरे, मोहरी, मीठ, हिंग, ओवा, हिरवी चटणी, लाल चटणी आणि हळद. वा छान. आता हे चण्याची डाळ आणि मुगाची डाळ भिजत ठेवली आहे. हो किती वेळ साधारण ही थोडा वेळ पटकन शिजवण्यासाठी आपण भिजवली? भिजवली. आणि लाल चटणीमध्ये काय चिंच दिसतीये, गूळ दिसतोय, तिखट दिसतंय. हो अजून काय काय? एवढंच आहे ना? हो. ठीक आहे. बाकी सगळं साहित्य तुमच्या परिचयाचं आहे. हो. पहिल्यांदा कृती काय करायची? पहिल्यांदा आपण आहे ना हे पांढरा वाटाणा आणि हे मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आणि पालक आपण एकत्र आपण कुकरमध्ये शिजवणार. फॅन्टास्टिक. चला, तुम्ही आता अहिल्यानगर मध्ये राहिलाय, हो, हो. पुण्यामध्ये राहिलायत, नाशिक मध्ये राहिलायत, हो हो मुंबईत येऊन जाऊन असालच. हो हो आवडतं कुठे जास्त? सगळीकडेच आवडतं पण माहेर प्रत्येकाला प्रियच असतं. स्वयंपाक पहिल्यांदा कधी केला? सुरुवात कशी झाली काय आठवतं का? हो सर. सुरुवात मी 6वी मध्ये होते तेव्हा केला. पहिल्यांदा? हो हो. कसं झालं 6वी मध्ये असताना माझे वडील आजारी पडले तर त्यांना अर्जंट त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागलं. आम्ही तिघं भावंड होतो फक्त इथे आणि आईला आणि वडिलांना असं वाटलं की आम्ही 4-5 दिवसात जाऊ आणि डिस्चार्ज होऊन लगेच येऊ परत घरी. आम्ही तिघ जण मध्ये होतो. छोटासा ब्रेक देतो. हो. त्याच्यात पाणी घालायचंय, पाणी घालायचं, मीठ घालायचं त्यामध्ये आणि हळद घालायची. एक सेकंड ना. पाणी बघा बरं किती लागलं. हो अजून घाला सर. थोडेसे हळद घालायचे यामध्ये. हो घालू की? हा बस. आणि कुकरचं झाकण लावूया आता. पण खूप अनावधानाने सगळं तो प्रसंग आला आमच्यावरती. पहिल्या दिवशी तर असं झालं की कोणतं पीठ काय म्हणायचं, कशात काय घालायचं काहीच माहित नव्हतं. आता ह्याला शिट्ट्या येत आहेत. हो. त्याचं काय करायचंय? आता आपण पापड तयार करू त्यासाठी पीठ मळून घेऊ आधी. बरं ठीक आहे. बाऊल देऊ? हो हो बाऊल. काय कुठलं पीठ घालायचं आधी? आधी गव्हाचं पीठ आहे. सगळं? हो हो घाल. मैदा कुरकुरीतपणा येण्यासाठी. कुरकुरीतपणा येण्यासाठी. हो. रवा पण. रवा. हो. आणि मीठ. मीठ बघा. हा बस. पापड भाजी मध्ये आता आपण घालूया ओवा 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 ओवा. बघा बस पुरे का? बस बस. आता यामध्ये ना सर कोणी कोणी फक्त गव्हाचं पीठ पण घेतं, कोणी कोणी फक्त मैदा पण घेतं. पण आपण तिन्ही गोष्टी का घेतल्या? कारण आपल्याला कुरकुरीतपणा पाहिजे म्हणून. बरोबर. म्हणजे खाणाऱ्याने कुरकुर करू नये. व्हायच्यात आता काय पाणी घालून पाणी मळायचं? म्हणून म्हणायचं. हो ठीक आहे. काही मोहन बिहन गरम तेल वगैरे? थोडंसं तेल घालायचंय. गरम नाही केलं तरी चालेल. 2 चमचे तेल. हा बघा ना पाणी किती हो हो लागणार हो आहे. हो. नाही तुमची मेहनत जाईल पाण्यात. नाही बस थोडं. पुरे का? हो. आता हे पीठ आहे ना सर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं ठेवायचं. बर. इकडे शिट्ट्या होत आहेत बरं का? म्हणजे आपल्या हो. डाळी आणि पालक छान शिजून हो होईल. हो हो हो. मला वाटतं ह्याला एक जरा 5 मिनिटं विश्रांती रेस्ट द्यायला करायला लागेल. 1-15 मिनिटं रेस्ट केलं ना त्याच्यामध्ये रवा पण आहे ना. आता हे शिजून झालेलं आहे. हो. बरोबर. गॅस बंद करतो. आपण पापड लाटून घेऊया. हो. चाल. तुम्ही जेवणाच्या ऑर्डर्स पण घेता का? कुकिंग इन्स्टिट्यूट आहे. बर आपण ज्यांना कॅफे स्टार्ट करायचं, ज्यांना बेकरी स्टार्ट करायची त्यांना आपण प्रशिक्षण देतो. बर. आणि ज्यांना शिक्षणासाठी म्हणजे त्यांना पैसे नाही त्यांच्याकडे किंवा खूप गरजू असं नाही का काम करतात, स्वयंपाकाचं काम करतात. जसे माझे लहानपणी हाल झाले तसे मला कोणाची आता नाही म्हणजे बघवत नाही ऍक्च्युली. त्यांना हेल्प करा. त्यांना हेल्प करते मी. आता बेकरी नाशिकमध्ये नाशिकमध्येच घेते मी. अशाच महिला निवडतो की ज्यांना खरंच गरज आहे. बर. की त्यांना बेकरी खरंच प्रशिक्षण फ्री फ्रीमध्ये. 1 महिना. हो. आणि गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पण आपण त्यांना देतो. अरे वा वा. हे सगळं- स्वतःला स्वयंपाक करायला जमलं नाही हो. याचा राग तुम्ही असा काढला. हो. व्हेरी गुड. आता हे तळायचं आहे का? हो आपल्याला फ्राय तुम्ही करायचं. इकडे कढईमध्ये तेल घालून गरम करत ठेवू. चालेल. बघा मी कामामध्ये किती फास्ट आहे. मदतीला कोणी स्वयंपाकात असलं की बरेच वेळेला पसारा होतो. मी मदतीला असलो ना की काम अशी चटचट होतात. आता ह्या इकडे पापड लाटेपर्यंत मी तेल ठेवतोय, ते तापणं होईल.
काय हो कविताजी, हो हो. तुम्हाला तर काही माझं कौतुकच नाही. नाही ना, तुमचं कौतुक आहे ना सर. टोचे मारायला मला फार आवडतं. तेल तापत आलेलं आहे. हो आता मला एकंदरीत अंदाज येतोय, हे जरा शिजलंय का बघतो. हो. अरे क्या बात है यार, परफेक्ट म्हणजे एकदम परफेक्ट. मस्त. आपण 2 डाळी वापरल्या होत्या ना, हो. चण्याची आणि मुगाची डाळ मुगाची डाळ आणि पालक. पालक. मस्त शिजलंय. आणि वाटाणा पण आहे त्यात, पांढरा वाटाणा आहे. पांढरा वाटाणा त्यात आपल्याला बटाटा पण ऍड करायचा आहे. बरं त्यात उकडलेला बटाटा आहे, तो आपण नंतर ऍड करणार त्यामध्ये. ठीक आहे. आता आपण ही हो पापड तळून घेऊया का? हो. आता हे तेल गरम झालंय आता आपलं. अरे वा, छान फुगलाय. फुगायला नकोय सर. अरे बापरे, वाईट फुगलाय. टोचे तुमच्या खालपर्यंत नाही गेले. अरे देवा, काय मला टोचून बोलता येत नाही आणि कोणाला टोचता येत नाही. माझा स्वभाव खूप नाजूक आहे. हा पापड नुसता खायलाही छान लागेल ना? खूप छान लागतो, खूप छान. पण खालनं बघू झालाय का? छान असं लालसर करून घ्यायचं आपल्याला. हो, मला खूप आवडतो लाल झालेला पापड. आपण आधी काय केलं, इकडे डाळी शिजवून घेतल्या, पापड तयार केला. आता हो. पापड आणि डाळीची भाजी करायची. हो. चला, काय लागेल? आता भाजीसाठी आपण जे उकडून ठेवले ना आधी, त्यासाठी आपण इथे तुम्ही तेल पण घालू शकता किंवा तूप पण घालू शकता. आपण तूप घालूया. वा, खाईन तर तुपाशी. हो. आता काय काय घालायचं याच्यात, हा. सांगा. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घालायचे. हिंग, हिंग. हे काय, आलं लसूण आले आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. आता काय? कोथिंबीर, काय छान आवाज आला कोथिंबीरीचा. कांदा, सगळा कांदा. थोडासा राहू द्या कांदा, अर्धा घालायचा त्यात. आपण अर्धा नंतर पापडवर घेणार. आपण कुकरला शिजवून घेतलेली चण्याची डाळ, मुगाची डाळ आणि वटाणे आणि आणि पालक. पालक आणि बटाटा. पुरे. हो बस. आणि हा बटाटा पण घालूया. वा. आणि मीठ. पाणी. पाणी घालू. हो, पाणी घालायचं याच्यामध्ये. थोडंसं पाणी घालायचं. हा, भाजी- जितना बोलेंगे उतना है. ही भाजी आपल्याला पातळ नाही करायची आहे. थोडंसं पिठलं असतं ना तसं, थोडंसं घालायचं. बस. कारण ही थंड झाली की परत घट्ट होऊन जाते.